नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती या समितीच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायम शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी व तसेच FRSच्या नावाखाली लाभार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवण्याचे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा छळ करण्याचे कारस्थान हाणून पाडण्यासाठी दिनांक 9 जुलै 2025 रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभागी होण्यासाठी आपल्या कृती समितीने आपल्याला आवाहन केलेलं आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आलेला हा महत्त्वपूर्ण असा अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने हा अपडेट आलेला आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायम शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी FRSच्या नावाखाली लाभार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवण्याचे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा छळ करण्याचे कारस्थान हाणून पाडण्यासाठी 9 जुलै 2025 रोजी होणाऱ्या देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभागी व्हा। अंगणवाड्या बंद, आहार वाटप बंद, मोबाईल बंद, ऑनलाईन काम बंद व सर्व कामकाज बंद। बघा अपडेट काय सांगतोय। अंगणवाडी कर्मचारी भगिनींनो, देशातील 10 केंद्रीय कामगार संघटना व क्षेत्रवार स्वतंत्र महासंघ यांच्या अखिल भारतीय संयुक्त मंचाच्या वतीने 9 जुलै रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीने या संपामध्ये संपूर्णपणे सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती हे राज्यातील उपरोक्त संयुक्त कृती समितीचा भाग आहे। त्यामुळे आपण या 9 जुलैच्या देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला असून या दिवशी सर्व अंगणवाड्या बंद राहतील। या दिवशी आहार वाटप, पूर्वशालेय शिक्षण, सर्वेक्षण, बैठका, मोबाईलवरून ऑनलाईन काम आदी सर्व प्रकारचे कामकाज बंद ठेवायचे आहे। बघा, संपाच्या प्रमुख केंद्रीय सामायिक मागण्या काय असणार आहेत। एक आहे कामगार विरोधी मालक धार्जिण्या 4 श्रम संहिता ताबडतोब मागे घ्या व सर्व कामगार कायदे पुन्हा बहाल करा। दुसरा आहे जनतेच्या लोकशाही अधिकारांची गळचेपी करणारे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि आपल्या न्याय मागण्यासाठी लढण्याच्या हक्कावर गदा आणणारे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या। तिसरा आहे सर्वोच्च त्रिपक्षीय मंच असलेली भारतीय श्रम परिषद ताबडतोब आयोजित करा। चौथा आहे ILOच्या 87, 98 व 190व्या संहिता कामाच्या अधिकाराच्या या मूलभूत तत्वाला मान्यता देणारी संहिता, 155 कामाच्या ठिकाणी सुरक्षा देणारी संहिता, 187 आणि निरीक्षणासाठीची संहिता 81 मंजूर करा। घरखेप कामगारासाठीची संहिता 177, घरेलू कामगारासाठीची संहिता 189 ताबडतोब मंजूर करा। पाचवा आहे सार्वजनिक क्षेत्रातील अस्थापना कंपन्या व सेवांचे खाजगीकरण ताबडतोब रोखा। सहावा आहे सर्व कामगारांना 26,000 रुपये किमान वेतन द्या व त्यात महागाई निर्देशांकानुसार वाढ करा। सर्वांना किमान 10,000 रुपये पेन्शन व अन्य सामाजिक सुरक्षा लागू करा। नोकऱ्यांचे आउटसोर्सिंग, कंत्राटीकरण थांबवा। समान कामाला समान वेतन द्या। सरकारच्या विविध खात्यांमधील रिक्त मंजूर पदावर ताबडतोब भरती करा। रद्द करण्यात आलेली पदे पुन्हा बहाल करा। बघा, शिक्षणाचे बाजारीकरण, केंद्रीकरण आणि सांप्रदायिकीकरण करून ते गरीब, निम्न व मध्यम वर्गांच्या आवाक्याबाहेर नेण्याच्या उद्देशानेच नवीन शैक्षणिक धोरण आणले जात आहे, ते देखील या ठिकाणी ताबडतोब मागे घ्या। शिक्षण आणि आरोग्यासाठी पुरेसा निधी द्या। विना योगदान आधारित जुनी पेन्शन योजना पुन्हा बहाल करून ती सर्व कामगार कर्मचाऱ्यांना लागू करा। हवामानातील अतिउष्णता, पूर, वादळ, अवकाळी पाऊस आदी बदलाचा फटका बसणाऱ्या कामगारांना व नागरिकांना दिलासा देण्यासाठी निधीची तरतूद करा। अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आदी योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची भारतीय श्रम परिषदेची शिफारस ही अंमलात आणा। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ग्रॅच्युइटी लागू करा। 12वा नंबर आहे 43व्या भारतीय श्रम परिषदेच्या या शिफारसीनुसार मनरेगा कामगारांना वाढीव रोजीवर वर्षातून किमान 200 दिवस काम द्या। त्यासाठी बजेटमध्ये पुरेशी तरतूद करा आणि मनरेगाचा शहरी भागात विस्तार करा। सरकारने मान्य केल्याप्रमाणे सर्व पिकांना C2+50% आधारावर वैधानिक हमी भावाचा कायदा करा। तसेच आधारभूत किमतीवर पीक खरेदीच्या हमीची अंमलबजावणी करा।
महागाई रोखा रेशन व्यवस्थेचे सार्वत्रिकरण करून रेशनवर सर्व जीवनावश्यक वस्तू रास्त दरात उपलब्ध करून द्या। आधार जोडणी, बायोमेट्रिक ओळख, FRS या नावावर नागरिकांना रेशन व पोषण आहार व्यवस्थेमधून वगळण्याचे कारस्थानं बंद करा। या व्यतिरिक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्य पातळीवरील तातडीच्या मागण्या हे खालीलप्रमाणे आहेत। पहिला आहे, सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅच्युइटीबाबत निकालात म्हटले आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्णवेळ कायमस्वरूपी व वैधानिक पदांवरील कामांसाठी दिला जाणारा मोबदला मानधन नाही तर वेतनच आहे व त्यांना ग्रॅच्युइटी लागू करा। तसेच गुजरात उच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्याचा निकाल दिलेला आहे। या निकालानुसार अंगणवाडी सेविका, मदतनीसांना वर्ग 3 व 4च्या कर्मचारी घोषित करून त्यांना त्याप्रमाणे वेतन श्रेणी, महागाई भत्ता, अन्य सर्व भत्ते तसेच ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी व मासिक पेन्शन आदी सामाजिक सुरक्षा लागू करा। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीशी संपाच्या काळात व त्यानंतर वेळोवेळी झालेल्या वाटाघाटीमध्ये या मान्य केल्यानुसार सेविका, मदतनीसांना संपूर्ण 5,000 व 3,000 रुपये मानधन वाढ लागू करा। प्रोत्साहन भत्ता लागू करण्याचा शासनाने एकतर्फी घेतलेला निर्णय मागे घ्या। तिसरा आहे, राज्य शासनाने मान्य केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या ग्रॅच्युइटीची अंमलबजावणी करा। कृती समितीशी झालेल्या वाटाघाटीमध्ये मान्य केल्यानुसार मासिक पेन्शन योजना हे ताबडतोब मंजूर करून ती लागू करा। चौथा आहे, सेविकांच्या मुख्य सेविका पदे पदोन्नतीचे निकष बदलून 10वी पास व 55 वर्ष वयोमर्यादा असलेल्या सेविकेंना अर्ज करण्याची संधी द्या। त्यानंतर मुख्य सेविका पदांसाठी अर्ज करतेवेळी MSCIT प्रमाणपत्राची अट शिथिल करून त्यांना त्यासाठी 6 महिन्याची मुदत द्या। 10वीमध्ये हिंदीऐवजी संस्कृत किंवा उर्दू विषय घेतलेल्या सेविकांना अर्ज करण्याची संधी द्या। निकृष्ट दर्जाचा THR बंद करा व त्याऐवजी गरम, ताजा, पूरक पोषण आहार किंवा कोरड्या धान्यांची पाकिटे द्या। THR वाटपासाठीची FRSची अट रद्द करा व तसेच आहार वाटपासाठीची आधार जोडणीची अट रद्द करा आणि अंगणवाडीच्या विभागात राहणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना सर्व सेवा द्या। 7वं आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीत अतिउष्णतेमुळे किंवा गावी गेल्यामुळे बालकांची उपस्थिती रोडावते, त्यामुळे ते आहारापासून वंचित राहतात। त्यामुळे उन्हाळ्याचे 2 महिने त्यांना शिजवलेल्या आहाराऐवजी कोरडा शिधा द्या आणि या काळात पोषण ट्रॅकरमधील फोटोची अट लावू नका। त्यानंतर 8 नंबरचा आहे, 1000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या विभागात लोकसंख्येनुसार नवीन अंगणवाड्या मंजूर करा। दूरवरच्या वाड्या वस्त्यांसाठी लोकसंख्येचा निकष न लावता स्वतंत्र पूर्ण अंगणवाडी केंद्र मंजूर करा। दरवर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे आणि अशा परिस्थितीत अंगणवाडीत काम करणे हे अशक्य होत आहे, तरी उन्हाळ्याची 1 महिना संपूर्ण सुट्टी जाहीर करून त्या महिन्यासाठी कोरडा शिधा द्यावा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या सेवा काळात एकदा लग्न, पतीची बदली आणि मुलांचे शिक्षण किंवा अशा अन्य महत्त्वाच्या कारणांसाठी मागणीनुसार बदली मंजूर करण्यात यावी। वरील सर्व मागण्यांसाठी आपण हा संप करत असून सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपानिमित्त होणाऱ्या संयुक्त निदर्शनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा। MA पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल पुरोळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरडे, जयश्री पाटील। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे आपल्या कृती समितीच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायम शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या या प्रमुख मागण्यांसाठी 9 जुलै 2025 रोजी होणाऱ्या या देशव्यापी सार्वत्रिक संपामध्ये सर्वांना या ठिकाणी सहभागी होण्यास सांगितलेलं आहे। त्या दिवशी अंगणवाड्या बंद, आहार वाटप बंद, मोबाईल बंद, ऑनलाईन काम बंद, सर्व जे अंगणवाडीचे कामकाज आहेत ते बंद, अशा पद्धतीने बंद आपल्याला या ठिकाणी पुकारायचं आहे। येत्या 9 जुलैला देशव्यापी जो सार्वत्रिक संप होणार आहे त्या संपामध्ये सर्वांनी सहभागी व्हा। एकूणच हा लढा यशस्वी करा। बघा, एकूणच अशा पद्धतीने अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।